नमस्कार, आपण पाहतात सत्यशोधक न्यूज 24। आज आपण गडचिरोली या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ आहोत आणि आज गडचिरोली येथे जे झेंडेपार खदान आहे, कोरची या ठिकाणी झेंडेपार खदान आहे, त्या खदानीची जनसुनावणी आज जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली या ठिकाणी होत आहे व त्या प्रसंगी आपण पाहत आहात की या ठिकाणी प्रचंड असा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे व अनेक पक्षाचे लोकसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। अनेक पक्षाचा संघटनेचा या सरकारच्या भूमिकेला प्रत्यक्ष विरोध आहे आणि तो विरोध दर्शवण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी आले आहेत। आपण पाहत आहात की मोठं इथं सिक्युरिटी या ठिकाणी लागलेली आहे। अनेक लोकांना आतमध्ये जाऊ देत नाही आहेत पोलीस प्रशासनाचे लोक। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला वरिष्ठांकडून अशा प्रकारचा आदेश आलेला आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी फक्त केवळ त्या ठिकाणाहून जे लोक आले आहेत, म्हणजे कोरची भागातून जे लोक आले आहेत झेंडेपारच्या ठिकाणाहून, त्याच लोकांना या ठिकाणी एंट्री आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि काही इथं पक्षाचे नेते आहेत ज्यांना त्यांनी अडवून ठेवलेलं आहे। आपण जाणून घेऊयात की नेमकी या ठिकाणी त्यांची काय भूमिका आहे। साहेब नमस्कार, आपण आज या ठिकाणी नेमके कशासाठी आले आहेत पहिल्यांदा ते आपण या चॅनलवर सांगावं आणि त्याच्यानंतर पुढील गोष्टी आपण बोलूया। झेंडेपाराची जी लीज दिली आहे त्या खाणीच्या जनसुनवाईच्या संदर्भामध्ये आजची जनसुनवाई आहे आणि त्या जनसुनवाईमध्ये जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही इथं आलो आहे। त्या भागातल्या स्थानिक आदिवासींचा पेशा अंतर्गत असलेल्या ग्रामसभांचा या खाणीला सक्त विरोध आहे आणि त्याचं समर्थन करण्यासाठी आम्ही आलो आहे। तर त्या जनसुनवाई आहे तर जनतेची सुनवाई आहे। त्या जनसुनवाईमध्ये सहभागी होण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि इथं पोलीस प्रशासन आणि ते त्या जनसुनवाईपासून आम्हाला वंचित आहे। आमच्या अधिकाराचा हनन आहे, लोकशाहीची हत्या आहे। आम्ही या प्रशासनाच्या घटनेचा आम्ही निषेध करतो। आम्हाला सुद्धा संधी मिळाली पाहिजे ना। काय जनतेची मागणी आहे ते मागण्या मांडण्यासाठी जनसुनवाईमध्ये आम्हाला सुद्धा तो प्रवेश मिळावा याच्यासाठी आम्ही आलो आहे। आपल्याला प्रशासन नेमका काय सांगत आहे, म्हणजे कोणत्या गोष्टींना आपल्याला अडवत आहे ते काय सांगून राहिले आपल्याला? प्रशासन सांगत आहे का त्या भागातले जर तुम्ही असाल तर आम्ही या गडचिरोली जिल्ह्यातले आहो। आम्ही जनतेचं प्रतिनिधित्व करतो। जनतेची जी माग आहे ती माग या जनसुनवाईमध्ये ठेवण्यासाठी आम्ही खरं तर आलो आहे। एकीकडे तुम्ही जंगलं वाचवा म्हणता आणि एकीकडे जंगलच उद्ध्वस्त करायला जर कॉर्पोरेट सेक्टरना तुम्ही देऊन टाकत आहे बेभान मोलानं, त्या जनतेच्या अधिकाराने हक्काचं रक्षण करण्यासाठी, जंगलाचं रक्षण करण्यासाठी आम्ही आलो आहे। परंतु प्रशासनाने असं काही पत्रक काढलं होतं का किंवा मीडियावर कुठल्याही दिलं होतं का की त्याच भागातल्या लोकांना या ठिकाणी एंट्री दिली, असं काही आपल्याला कळलं होतं का? अगदी करेक्ट बोललात। जनसुनवाईमध्ये देशभरातला कोणताही माणूस या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी जनसुनवाईमध्ये उपस्थित राहू शकतो आणि त्याचा एक भाग मी तर या गडचिरोली जिल्ह्यातला आहे। मी या कम्युनिस्ट पार्टीचा राज्यकारणी सदस्य आहे आणि म्हणून मला जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी या जनसुनवाईत सहभाग घ्यायचा आहे आणि मी स्वतः आपला आक्षेप नोंदवला आहे, ईमेलनं पाठवला आहे मी। तर त्याला रिप्रेझेंट करायसाठी जाण्यासाठी प्रशासनाने रोखण्याची काही गरज नाही। आता आपली मग काय भूमिका असेल? आपल्याला या ठिकाणी थांबवून ठेवलं आहे, आपली काय भूमिका असेल? आम्ही आता त्यांचं वाट पाहतोय, आम्हाला ते प्रवेश देतात की नाही देत आणि देणार असतील तर प्रशासनाच्या या वागणुकीचा त्यांच्या कृतीचा आम्ही नक्की निषेध करू। या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर महेश कोपुलवार सर हे मत नोंदवले आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे आहेत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आहेत, BRSPचे काही लोक आहेत आणि त्यांचासुद्धा पक्षाच्या वतीनं या सरकारच्या भूमिकेला विरोध आहे। या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे भाई रामदास जराटे उपस्थित आहेत। आपण काय सांगाल या भूमिकेवर? मी गेली 15-1 वर्ष गडचिरोली जिल्ह्यातल्या ज्या बेकायदेशीर खाणी आहेत, जिल्ह्यातल्या 25ही संपूर्ण प्रस्तावित खाणींना विरोध करणाऱ्या लोकांसोबत मी काम करतो। या जिल्ह्यातल्या ग्रामसभा ह्या भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आपलं जल जंगल जमीन, आपले संसाधनं, आपली संस्कृती, आपली बोलीभाषा हे संपूर्ण वाचवण्यासाठी हे सक्षम आहेत आणि नेमकं या खदानींमुळे जंगलांचं मोठं नुकसान होत आहे, त्याच्यामुळे संस्कृती धोक्यात आलेली आहे, त्याच्यामुळे इथला जो प्रिमिटिव्ज माडिया गोंड कम्युनिटी आहे ते पण धोक्यात आहे आणि म्हणून मग एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत असताना, एक सामाजिक कार्य करत असताना आम्ही या लोकांसोबत गेले 15 वर्ष आम्ही काम करतो आहोत। या जंगलांमध्ये वाघ, बिबट आणि आता तर हत्तीसुद्धा वास्तव्याला आहेत। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी कोणतीही खाण खोदता येत नाही हे सांगण्यासाठी आजच्या जनसुनावणीमध्ये आम्हाला काही मुद्दे उपस्थित करायचे होते, त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। पण नेमकं तोंड पाहून इकडे प्रवेश देण्याचं जे काही प्रशासनाचं धोरण आहे त्याचा आम्ही निषेध करतो। कारण भारतातला कोणताही व्यक्ती या जंगलांच्या आणि त्या जंगलांमध्ये राहणारे आदिवासी असतील, जे
जीवजंतू असतील, या संपूर्ण जैवविविधतेची बाजू मांडायचा अधिकार आहे. आणि गेल्या अनेक वर्षात आम्ही अनेक जनसुनावण्या बघितल्या, पण अशा पद्धतीने फक्त त्याच गावातल्या मोजक्या लोकांसाठी प्रवेश देण्याचं जे काही धोरण, अशी मिलिटरीज लावून, म्हणजे जे सैनिकीकरण लावून लोकांचा आवाज दाबण्याचा जो काही आज प्रयत्न होतो आहे, तो आम्ही पहिल्यांदाच बघतो आहोत. आणि हे संपूर्ण या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घडवून आणलेलं आहे. त्यांचासुद्धा मी तीव्र शब्दात आमच्या पक्षातर्फे मी निषेध करतो. आणि प्रशासनाला मी आत्ताही विनंती करतो की आम्हाला अत्यंत शांततेने मुद्दे मांडायचे आहेत. आम्हाला हे सगळे मुद्दे मांडायला तिथे उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी आणि कोणत्याही परिस्थितीत ही जनसुनावणी वादग्रस्त न होता सामोपचाराने पार पडावी अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे प्रवेश देण्यात यावा. आम्हाला अशी थोडीफार माहिती आली आहे की इथं काही इतर पक्षाच्या, काँग्रेसच्या वगैरे काही कार्यकर्त्यांना सोडलेलं आहे, असं माहिती आली आहे. फक्त ते खरं आहे की खोटं आहे माहीत नाही. ते तुम्हाला काही आलं आहे का, लक्षात आलं आहे का की स्थानिक लोकांना पण काही याच्या आधी सोडलं आहे? नक्कीच आत्ताच आम्हाला माहिती मिळाली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जे की माझ्या गावाच्या बाजूला कणेरी नावाचं गाव आहे, तिथले आहेत, त्यांना ते सोडण्यात आलेलं आहे. आणि मग काँग्रेसलाच्या लोकांना जर सोडत असतील तर आम्हाला आमचं शेकाप असेल, भाकप असेल, माकप असेल, BRSP असेल किंवा आणखी संघटना असतील, यांना जाणून बुजून न सोडणे याचं कारण काय आहे? याचा अर्थ एवढाच आहे की आम्ही जे जनतेची बाजू मांडणारे लोक आहो, आमच्यासोबत प्रशासन द्वेषपूर्ण भावनेने वागणूक देत आहे. आणि हे या देशातल्या लोकशाहीला अत्यंत घातक अशी परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टीचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. वेळ प्रसंगी आम्ही येणाऱ्या काळात कोर्ट कचेरीसुद्धा करू. धन्यवाद सर. या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड मारकवारसुद्धा आहेत. सर, आपण काय सांगाल या निमित्ताने? झेंडेपार येथील जी काही प्रस्तावित खदानच्या संदर्भात जी जनसुनावणी ठेवण्यात आलेली आहे, ते मुळात तर असं आहे की पेसा कायदा आणि वन कायद्याच्या अंतर्गत जर आपण विचार केला तर ही जनसुनावणी घेणेच कायदेशीर नाही. कारण पेसा क्षेत्रामध्ये जनसुनावणी घेण्यासाठी आधी त्या भागातल्या ग्रामसभेची परवानगीची आवश्यकता राहते. आणि असं असताना तिच्या ग्रामसभांनी खदानीलाच विरोध केलेला आहे. त्याच्यामुळे ही जी जनसुनावणी होत आहे तीच मुळात घेणे ही चुकीचं आहे. तरी पण या ठिकाणी जनसुनावणी जी होत आहे, प्रशासनाची जबरदस्तीनं जनसुनावणी घेत आहे, त्या जनसुनावणीमध्ये त्या क्षेत्रामध्ये खदानीच्या संदर्भात जी काही जनतेची भूमिका आणि आमची भूमिका ती मांडण्यासाठी आम्ही इथं आलो. परंतु या ठिकाणी आम्हाला त्यांनी प्रवेश दिलेला नाही. आणि म्हणून आज आम्ही त्यांना हे निषेध करतो आहे. लोकशाही देश आहे, संविधानानुसार या देशाचा कारभार चालला पाहिजे. प्रत्येक माणसाला आपलं मत काय आहे आणि एखाद्या विषयावर बोलण्याचा अधिकार असताना सुद्धा आज या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी जाऊ देत नाही आहेत. खरं सांगायचे म्हणजे या ठिकाणी त्यांना जाऊ देत आहेत जे खदानीच्या बाजूनं आहेत, त्यांना प्रवेश दिला जात आहे. ते कुठचेही असले तरी चालेल. आणि जे खदानीच्या विरोधात आहेत, जनतेच्या बाजूनं आहेत, पेसा वन कायदा आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये ज्यांची भूमिका आहे, त्यांना मात्र या ठिकाणी जाऊ दिलं जात नाही आहे. या ठिकाणी जे काही लोक आम्ही बघत आहोत ते काही लोक तर या ठिकाणी रोजी देऊन त्यांना इथं आणलं गेलेलं असं आम्हाला दिसत आहे. आणि जबरदस्तीनं ही खदान त्या ठिकाणी जनसुनावणी घेऊन त्या ठिकाणचं जलजंगल जमीन आणि हे उद्ध्वस्त करण्याचं काम शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. आपलं म्हणणं असं आहे की या बाबतीमध्ये या जिल्ह्यातली जे प्रशासन आहे ते सुद्धा जनतेच्या विरोधामध्ये त्यांची भूमिका दिसत आहे, त्यांचं काम जनतेच्या विरोधात दिसत आहे. आणि म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. आणि जर आज त्यांनी आम्हाला जर तिथं जाऊ दिलं नाही तर कायदेशीररित्या आम्हाला जे काही करायचं आहे ते आम्ही करू, कोर्टात जाऊ. आणि वेळ आली तर आम्ही जन आंदोलनसुद्धा उभारू असं आमचं का मी की ज्या गावातले लोकांच्या आजूबाजूचे तिच्यामध्ये महेंद्र ब्राह्मणवाडे कोणत्या गावचे आहेत? कुर्चीचे आहेत का? बाकीचे लोक आहेत, झेंडेपारचे आहेत, नाही आहेत ना? त्यांना देऊ नका असं आमचं म्हणणं आहे. त्यांना दिलं तर आम्हाला पाहिजे ना. आमचं म्हणणं का तुम्ही त्यांना काही लोकांना प्रवेश देता? मी नाही सोडू शकत. आम्ही काम करणारे लोक मी नाही सोडू शकत. मी माझी आपण या ठिकाणी पाहतात, या ठिकाणी गडचिरोलीचे PI फेडगे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांच्याकडे सुद्धा इथल्या कम्युनिस्ट वगैरे शेकापच्या नेत्यांनी रिक्वेस्ट केली, परंतु ते त्यांना जाऊ देत नाही आहेत. त्यांनी स्पष्ट असं नमूद केलं आहे की या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बामणवाडे यांना आतमध्ये प्रवेश मिळालेला आहे, परंतु
शेतकरी कामगार पक्षाचे किंवा कम्युनिस्ट पक्षाचे जिल्ह्याचे जे नेते आहेत, सरचिटणी आहेत, त्यांना त्या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला नाही. या ठिकाणी प्रशासनाचा असा म्हणणं आहे की त्या भागातीलच लोकांना इथं प्रवेश देत आहोत, परंतु काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे गडचिरोलीच्या बाजूला कनेरी या ठिकाणचे असूनही त्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. या गोष्टीवर त्यांचा म्हणजे शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षाचा आक्षेप त्यांनी या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे. आपण पाहता की या कलेक्टर कार्यालयाच्या जवळ जिथं बॅरेक लागली आहे तिथंच अनेक लोकांना अडवून ठेवलेलं आहे प्रशासनाने आणि इथं बहुसंख्येने त्या भागातील लोक आलेले आहेत. आपण काही प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून बोलूया त्यांच्यासोबत. आपलं नाव काय? छगन मेश्राम. आपण कुठून आले? कैमूलवरून, कोरची तालुका. अच्छा, म्हणजे त्या भागातूनच आपण आलेले आहेत. ही जे भूमिका आहे, तुम्हाला आतमध्ये जाऊ दिले नाही का? नाही सर. काय सांगताय, प्रशासन तुम्हाला का बरं जाऊ देत नाही आहे? तिथं पूर्ण म्हणजे गर्दी जमलेली आहे. तुम्ही तिकडे जा नको, आम्हाला बाहेरच लटकवून ठेवले. तुम्ही काही पक्ष संघटनेत काम करताय की काही पदावर आहात तिकडे, सरपंच वगैरे? काही नाही सर, गावचा नागरिक आहो. या ठिकाणी आपण पाहतात की आपण तिकडे गेलो होतो प्रशासनाकडे, तर त्यांनी म्हणाले की त्या भागातील लोकांना केवळ आम्ही सोडत आहोत. कोरची सोडून आम्ही दुसऱ्या भागातील लोकांना त्यांचे कार्ड बघून, आधार कार्ड बघून ते सोडत नाही आहेत. परंतु या ठिकाणी आपण पाहता की हे सगळे जवळपास मला वाटते त्या भागातील आहेत, म्हणजे कोरचीकडचे आहेत. परंतु या लोकांना त्यांनी या जनसुनावणीसाठी आतमध्ये प्रवेश करू दिला नाही आहे. तर यांची आपण थोडी भूमिका जाणून घेऊया की तुम्हाला काय वाटते की त्या ठिकाणी खदानीला तुमचा समर्थन आहे की विरोध आहे? तिथं खदान झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? तुमची काय भूमिका आहे? नाही झालं पाहिजे सर. मग का बरं, आपण काही सांगू शकाल की ती का बरं झाली नाही पाहिजे? आपण का बरं नकोशी आहे ती खदान? सर, आपण आता सुरजागडचा प्रकल्प पाहतच आहो. बरोबर. तेथून 20 ते 40 किलोमीटर जे रोड आहे, त्या रोडच्या आजूबाजूला जे धान्याची शेती आहे, तिथं पीक येत नाही. वरतून तिथले लोक कुपोषित झालेले आहेत. त्यांना पिण्याचा पाणीसुद्धा जो येत आहे नाही का, तो लाल येत आहे. म्हणून आम्ही आमच्या पहाडीला विरोध करत आहोत. अच्छा, यांचा त्या पहाडीला विरोध आहे. मला वाटते गावातील आपण सगळ्यांचा त्या गोष्टीला विरोध आहे. सर्वांचा विरोध आहे. म्हणजे आपण पाहतात की जे विरोधातल्या भूमिकेत आहेत ते या कलेक्टर ऑफिस कार्यालयाच्या बाहेर आहेत आणि आतमध्ये गेलेली लोक कोणत्या समर्थनात आहेत की विरोधात आहे हे आम्हाला अजूनपर्यंत कळलं नाही. कारण प्रशासन आम्हाला सुद्धा आतमध्ये जाऊ देत नाही आहे. मीडियाच्याही काही लोकांना त्यांनी सोडले आहे, परंतु आम्हाला त्यांनी आतमध्ये सोडलेलं या ठिकाणी आपण पाहतात. सत्यशोधक न्यूज 24. धन्यवाद.